बर. तालुका कुठला आहे? तालुका माडा जिल्हा बरं. सोलापूर. बरोबर. लवळ गावात. बरं. ही जी बाग बघतो आपण डाळिंबाची ते व्हरायटी कोणते? साधा बाबा साधा बागवा आहे. साधा बाबा. बरं. हे किती वर्षाचं पीक आहे? हे तिसरे पीक आहे. तिसरा आहे का? 3 बरं. वर्ष. तिसरा बहार आहे. तिसरा बहार आहे. बरं बरं. म्हणजे ह्या वर्षी तुम्ही आपलं वापरलंय तुमच्या टेक्नॉलॉजी. पूर्वी तुम्हाला किती अनुभव आहे? आता त्याच्यापेक्षा हे वेळेस चांगला रिझल्ट वाटतो. बरोबर. किती वर्ष तुम्ही डाळिंब शेती करता? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. बरोबर. मग दरवर्षी तुलनेत त्याच्यामध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? लय फरक आहे. डबल फरक. तरी गेल्या वर्षी तुम्ही मागाशी सांगत होते तुम्हाला प्रॉब्लेम होते बागेमध्ये वगैरे. गेल्या वेळेस तर कसं प्रॉब्लेम होते त्याच्यावर काय उपाय तुम्हाला कसं म्हणजे त्यावर्षी कसं तुम्हाला बागामध्ये काय बदल वाटला नेमका? बागाचं हे भूमी अमृत बदल आहे रासायनिक पेक्षा इतर खतापेक्षा चांगला आहे. बरं. फायदा काय झाला तुम्हाला भूमी अमृत वापरल्यावर? काय नाही झाडाला मरकणी बरं. फळाला सेटिंग 1 टाइम झाली. बरं. सगळ्या झाडाला साईज बी चालू आहे. तर गेल्या वर्षी तुम्ही म्हणले होते त्याला काय प्रॉब्लेम? गेल्याचा फुल म्हणजे प्लॉटच गेला गेल्या वर्षी. पूर्ण प्लॉट हाताला काय लागलं नाही? काय नाही खर्च सुद्धा निघाला नाही. रासायनिक होता. बरोबर. म्हणजे रासायनिक प्लॉट होता पूर्ण फेल गेला. बरं. लाभलं लाभलंय तुम्हाला? लाभलं म्हणायचं मार्गदर्शन. बरोबर. मग ही तुम्हाला भूमी अमृत हे सांगितलं का? यांचाच बरोबर. पूर्ण सल्ल्याने वापरलं. यांच्या सल्ल्याने. बरं. थोडं बी चालू ठेवायचं आता. ते चालू ठेवायचं आता. थोडं आता मध्ये थोडी दरसळ झाली. चालू करा. तुम्हाला दुसरा डोस तुम्ही टाकलेला नाही? 2 ते 3 डोस व्हायला पाहिजे त्याच्यात एक डोस झाला तरी पण तुम्ही समाधानी. तरी पण समाधानी. बरोबर. फक्त भूमी अमृत. भूमी अमृत वापरतो. बाकीचं तुम्ही रासायनिक थोडंफार घेतलेलं आहे जोड. मग तुम्ही पहिल्या रासायनिक वापरत होता पण गेल्या वर्षी रासायनिक त्याच गेले. पण ह्या वर्षी बी थोडं रासायनिक वापरलं नाही असं नाही. पण तुम्ही भूमी अमृत पण वापरले ह्या वर्षी. बरं. मग त्याला तुम्हाला ह्या वर्षी फरक पडलेला आहे. आता तेलात आहे का? पहिल्या डोस मध्ये आपण किती रासायनिक घेतलं होतं? म्हणजे आपण जेव्हा भूमी अमृत दिलं तेव्हा किती रासायनिक घेतलं? काय 10-26 एक आणि एवढे एकरी एक म्हणजे 2-2 घेतलं होतं. 6 पिशव्या का काय टाकले रासायनिक. म्हणजे आणि गेल्या आधी किती टाकत होता तुम्ही? आज किलो न 1.5 किलो न डोस रासायनिकचा? म्हणजे किती पिशव्या जायच्या आधी? 17-18 पिशव्या. 17-18 वरून आता 4-5 वर आला. ते बी आपलं भूमी अमृत फक्त वापरले म्हणून. नाहीतर आपला सगळा डोस वापरला असता ती पण खूप कमी झाला असता रासायनिकचा. तरी कम्प्लीट असायचं. वेळेच्या तेलफाट प्लॉट मुळे मामा म्हणले आमचं की आपण ती भूमी अमृत वापरू. चांगला आहे. बरोबर. रासायनिक पेक्षा आणि रोगाला बळी पडत नाही. बरोबर. मग ह्या वर्षी तुम्हाला अनुभव तसा आला का? जसं सुरेश साहेब म्हणले तसं असं वापरावं. असं म्हणजे सांगाय काय अडचण नाही. 4-2 शेतकरी बरोबर. मी बी जोडतो इथून पुढे आता सांगतो सल्ला आता माझ्या परिस्थितीमुळे मला करणं झालं नाही. झाडामध्ये पानामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? चांगलं आहे. हे आता मध्ये हे दुसरा डोस पडला असता तर तर ही जी पिवळं दिसते थोडं हे ट्रेस ही दिसला नसता. तुम्ही जर दुसरा वेळेवर दिला असता लिक्विड खालून दिला असतं रेग्युलर किंवा डोस जी साईज मला द्यायचा होता ती दिला. ही डोस तुम्ही बाग धरते वेळेस एक पहिल्यांदा तेवढाच टाकलं. रेस्टला बी टाकला नाही. साईज मध्ये बी आता टाकलं नाही. बरोबर. विश्रांतीच्या काळात काय नाही केलं. पुन्हा बी काय नाही. फक्त पहिल्या स्टार्टला एक डोस केला होता. पण तुम्हाला असं वाटलं नाही का आपल्याला पहिला डोस फायदा झाला नंतर बी टाकावा ही डोस? सगळं वाटलं पण थोडं पैशाची अडचण आता सांगितलं. पैशावर आता एवढं मोठं पीक दिसतंय तुम्हाला पैसे तर चांगले होतील आता ह्याच्यामध्ये. बरोबर आहे का नाही? मग आता इथून पुढे कसं भांडवल झाले काय नाही. म्हणजे आधी आता डोसचे पैसे आधी काढून ठेवायचे म्हणजे तुमचं नियोजन बागेला व्यवस्थित होऊन जाईल. काय तसं या ना आपण आता हे फक्त बघत नाही तर आपण पुढे पण बघूया. आता आपण हे तसं फक्त दाखवत नाही तर झाड दाखवा व्हिडिओ मध्ये. हो. आणि ही जी बागाचे पान आहे ती किंवा जे फळ आहे ती सेटिंगच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं किती माल निघाला का झाडाला? 25-30 किलोच्या अपेक्षित. बरोबर. 30 किलो पर्यंत झाड आलं पाहिजे. बरं.
बघतोय इथं ती झाड आहे बघा. ह्याला किती सेटिंग असेल? 150-200 असेल ना? 150-200 तसं. आणि साईज बी चालू आहे बघा. आता किती अवकाश आहे तरी आपल्याला हार्वेस्टिंगला? 1 महिना. 1 महिना. 1 महिना आहे का? मग 1 महिन्यामध्ये अजून फुगणार आहे आणि कलर पण अजून वाढणार आहे. हो. बरं. म्हणजे सगळे आपली फळं जर बघितले सगळे क्लीन दिसले, रोग वगैरे काही दिसत नाही याच्यामध्ये. पानं वगैरे पण चांगले झालेत. फक्त अजून जेवढे दिसायला पाहिजे तेवढे नाहीत. म्हणजे आपल्या दोस्ती चुकल्यामुळे. नाही, हे पहिला आपला डोस वर जी पान आहे, जुनं पहिलं. जुनी पान आहे. पहिल्या डोस वरचं पान आहे. बरं. पान केवढं आहे बघा. काळुंके वगैरे चांगलं. आणि हे जे कसं असते ते पिकं फळावर असली खाऊन घेते ती, पण पुन्हा त्याला खायला जर आपण दिलं असतं तर अजून पानं फिनं मजबूत वाटली असती, अजून फळाची साईज झाली आणि असती. साईज मध्ये हा. तरी आता सर काय करा, हं. आपलं सायझर आहे. हो. सायझरची तुम्ही फवारणी घ्या, घालून सोडा. अजून महिनाभर टायमामध्ये होय. तुम्हाला साईज मध्ये अजून थोडासा चांगल्या पद्धतीने फरक पडेल तुम्हाला ह्याच्यामध्ये. लुसलुसीतपणा वाढेल पाहिजे असं. हा. साईज व्हायला खूप चांगली मदत होईल. तुम्ही आता जीवरला जाऊन 2 एकरची हार्वेस्टिंग झाल्या तुम्ही लगेच बेसावलं बरा. बरं. पूर्ण सुरू साहेब सांगतात तुमच्याकडे टेक्नॉलॉजी सगळं पूर्ण मार्गदर्शन करतात. डाळिंबासाठी एक्सपोर्ट आहेत पूर्ण. तर तुमच्या भागामध्ये जर बघायचं म्हणलं बागा तर एकाचा शेफ भारी बाग आहे. पण त्यांनी कसं सुरुवातीपासून सगळं केलेलं आहे व्यवस्थित. तुम्हाला एका डोस मध्ये एवढा सुंदर रिझल्ट भेटताय आणि तुम्ही एवढं समाधान आहे. तर पहिल्यापासून तुम्ही शेवटपर्यंत तुमचा खर्च पण जास्त होणार नाही आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं उत्पादन अजून वाढलं. रोग राहायचा काही विषयच नाही. कारण एका डोस मध्ये तुम्ही हद्दपार रोग केलाय. तर सगळं जर तिन्ही डोस टाकले आणि रेग्युलर फवारणी आणि रेग्युलर आपलं मार्गदर्शनाप्रमाणे लिक्विड वगैरे सोडलं त्याच्यापेक्षा अजून चित्र वेगळं दिसत. तर आपण जी बाग बघतोय ते माढा तालुक्यामधले इतर जे शेतकरी असते समजा तेल्यामुळं खूप त्रास आहे त्यांना. तर तुम्हाला तोच त्रास होता पण तुम्ही त्याच्यातून निघाले बाजूला. तर तुमचा आत्मविश्वास पण वाढला आता त्या बाबतीत किंवा रोगराई वगैरे येणार नाही, आता अडचण येणार नाही. तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? मी भूमी अमृत चांगली औषध आहे. बरोबर. रिझल्ट चांगला आहे. हा हा. तुमची बाग वगैरे तिथं आल्यानंतर बघायला भेटतो तो रिझल्ट काय आहे. मी पूर्ण केलं होतो गेल्या पिकाला. हो. पिकाला 5% सुद्धा नाही, 10% सुद्धा नाही. 5-10% सुद्धा नाही नाही. त्यावेळेस. त्या माना म्हणजे आपण वापरलेच फक्त थोडं त्याच्यामुळे आणि सगळं वापरलं असं तर काहीतरी दिसलं असतं. वेगळं सुंदर दिसला असतं. पानं आपण जे आहे ते काय असेल ते खरं सांगतो आपण. जे आहे त्या म्हणजे बागाला असं आपण नाही 3 डोस केले तर म्हणूनच आली. प्लॉट भारी दिसायला आणि किंवा आपलं तुम्ही 100% वापरलंय. फक्त भूमी अमृत आणि भूमी चार्जर वर झाली असं आपण बोलत नाही. हा. काय बाहेरचं काय बाहेरची पण जोड घेऊन आलेला आहे आणि आपलं बी त्यातल्या संपूर्ण वापरायला पाहिजे होतं ते वापरलेलं नाही. हा, अजून तुमचं सुरू पुढल्या वेळेस येईल. ही पहिला डोस केला ह्यांचे पुन्हा जशी ऍडजस्ट होईल तशी करीत गेलो, तसं करीत गेले आणि तसंही वर आले. म्हणजे हे 8 दिवस वर आलेला प्लॉट आहे सगळा. रासायनिक मात्र काय नाही. रासायनिक दुसरं chemical. नाहीच. म्हणजे बरोबर. तुमच्या भूमी अमृतचा डोस एवढा हा. आणि म्हणजे बाकीच्या फवारणी फवारणी घेताय आणि वरून. एवढ्यावरच आणि जे liquid वरच सांगतात काय सर ते. तसं आणि रासायनिकचं तुम्ही म्हणलात नाही. ते जी भरपूर वापरायचं थोडं एकदम कमी केलं. कमी. हा. आता पिशव्यावरच घातला. नाही, ह्याच्यापेक्षा सुंदर पुढच्या वर्षी तर दिसेल तुम्हाला. आणि बाकी शेतकऱ्यांना सुद्धा केले शेतकरी आहेत तर त्यांना 100% जर बेसोडोस टाकला आपल्या बागेमध्ये तुमच्या टेक्नॉलॉजीचा तर केले असेल किंवा इतर जे रोगराई असेल त्यांना काय घाबरण्याची गरज नाही. 100% जसं सरांनी एकच डोस टाकलाय तरी पण एवढं सुंदर रिझल्ट दिसले. तर त्यांचं परिस्थितीमुळे त्यांनी काही 100% वापरलं नाही आपलं, पण जेवढं पण वापरलंय तेवढं सुद्धा एवढं खतरनाक प्लॉट दिसतोय. तर अजून 1 महिन्यात साईज वगैरे चांगली होणार आहे. तर तुम्हाला मार्गदर्शन सुरज साहेब करतात. सर तुमचं नाव आणि नंबर सांगा. चंद्रकांत कोंडीबा सुरवसे. माझा मोबाईल नंबर 9960 62 43 55. बरोबर. तुमच्या हातावर सगळ्या बाग आहेत त्याला भागातल्या बऱ्यापैकी. बरं. सर तुमचा ही प्लॉट आहे स्वतःचा, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 93 65 92 68 55. बरं. धन्यवाद सर.